दुसरा पदार्थ आहे तिकमिकलं. वा, तिकमिकलं. तिकमिकलं तिकमिकलं नावामध्ये जरा जादू आहे. तिकमिकलं आहे का कोणी असं वाटतंय, हो की नाही? पण लागणारं साहित्य काय ते आपण बघूया. प्लीज घेऊन या तिकमिकलं साठी लागणारं साहित्य. तिकमिकल्यासाठी लागणारं साहित्य असं आहे: दाण्याचं कूट, गोड दही, ओलं खोबरं, हळद, कोथिंबीर, भाजलेल्या मिरच्या, जिरं, मोहरी, मीठ आणि हिंग. अरे वा, अगदी घरामध्ये इझिली अवेलेबल असतं असं साहित्य आहे. झटपट. काय करूया पहिल्यांदा? पहिल्यांदा थोडासा हिंग भाजून घ्यायचा कडल्यामध्ये. फोडणी पात्रात चालेल? बर. बस बस बस. झालं? गॅस बंद करू? हो. हिंग भाजून घेतला. आता काय? आता एका बाउलमध्ये हिंग, मीठ आणि या मिरच्या अशा मॅश करायच्या. बर, आपण एक काम करूया, इथे सगळं घेऊया. ओके. आता हा भाजलेला हिंग बाउल मध्ये काढायचा. काढू? हो, घाला सगळा. मीठ. मीठ. हिंगाचा काय सुगंध येतो ना. छान भाजल्यामुळे तो जास्त येतो. आणि या अशा ओबडधोबडच काटाने हे करायच्या. मिरच्यांना ओरबाडायचंय थोडक्यात, हो की नाही नंदिनी ताई? मी त्याचं फार असं हे करत बसायचं नाही. झटपट होणारं आपलं तोंडी लावणं आहे. इथे उपास तर सोडायचा आहे आणि सणसणीत काहीतरी पाहिजे तोंडी लावायला. हो, खरंच आहे. म्हणून त्याचं जास्त. हे नाव कोणी दिले या पदार्थाला, तिकमिकलं? माहिती नाही, माझी आजी करायची आणि तेव्हापासून आमच्या घरामध्ये होतं. वा वा वा. काय पुढची कृती आपली? आता हे सगळं साहित्य एक एक घालत जायचंय त्याच्यामध्ये. बर. आधी काय, दही घालू? हो, दही जास्त सगळं घातलं तरी चालेल. बर. 2 चमचे दाण्याचं कूट. बस. खमंग आहे, छान पदार्थ. येस. आणि नारळ थोडासा. वा, ओलं खोबरं तुमच्या घरामध्ये फ्रिक्वेंटली वापरलं जातं का? येस, कारण कोकणातले आहोत ना, अच्छा, ओके. त्याच्यामुळे खोबऱ्यावर आहे भर. हो, बरोबर आहे. आणि आता फोडणी करायची थोडीशी. बर, गॅस पुन्हा लावून घेतो मी. हो, आणि थोडंसंच तेल टाका, खूप नको. बस 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 बस. जेमतेम 1 चमचा तेल आपण घातलंय. आपण पहिल्यांदा मोहरी घातली, मोहरी घातली, हळद घातली, थोडंसं जिरं आणि हिंग आता कमी घालायचं आहे कारण आपण मगाशी हिंग भाजून घातलंय. बस, गॅस घालवा. झालं.